इतर सर्वांपेक्षा हे बृहत किंवा मोठं ब्रह्मतत्व, बृहत या अर्थानं ब्रह्मतत्व, बरोबर. आणि ते आपल्या शक्तीद्वारे इतरांना काय देते, समृद्धी देतं किंवा वाढ करतं, त्यांच्यामध्ये बृहण करतं, म्हणून ब्रह्म असं नाव आहे. दुसरं आत्मा, त्याची निरुक्ती किंवा व्युत्पत्ती कशी आहे, संपूर्ण सर्वांना आपल्यात आत्मसात करणारे तत्व, म्हणून त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे. सर्व तत्वांना शेवटी आपल्यात समाविष्ट करून घेते किंवा आपल्यातूनच समाविष्ट असलेली सर्व तत्व आहेत दोन्ही अर्थानं, म्हणून याला आत्मा असं म्हटलं. महेश्वर याची उत्पत्ती कशी सांगितली आहे, महतः ईशः, आणि ईश्वर या शब्दाची परत व्युत्पत्ती कशी आहे, तर ऐश्वर्यावरून ईश्वर अशी व्युत्पत्ती आहे. तर ज्याचं महान ऐश्वर्य आहे अशा प्रकारचा जो आहे तो म्हणजे महेश्वर आहे, त्याची उत्पत्ती झाली. सन्मात्रस्य दत्तात्रेयत्व निर्वचनम. दत्तात्रेय, परत त्याची दयाला दत्तात्रेय असं का म्हणतात, तर आता पुढे आलं. अथ कस्माद उच्यते दत्तात्रेय इति, यस्मात् सुदुश्चरम तपस्तप्य मनायात्रये मानायात्रये पुत्रकामायातितरां तुष्टेन भगवता ज्योतिर्मयेन आत्मैव दत्तौ यस्मात् चान अनुसूयाम अत्रे स्तनयो अभवत तस्मात् उच्यते दत्तात्रेयमिति. दत्तात्रेय असे का म्हणतात, हे कोणी विचारलं असेल, शांडिल्य ऋषींनी. आणि अथर्व ऋषींनी त्याला उत्तर दिले. या अत्यंत कठोर तप करणाऱ्या व पुत्राची इच्छा करणाऱ्या अत्री ऋषींवर अनुग्रह करून या ज्योतिर्मय भगवंताने अत्री ऋषींना स्वतःला देऊन टाकले किंवा अर्पण केले, म्हणून अनुसूयाच्या गर्भातून अत्रीच्या पुत्र रूपाने जन्म घेतल्याने या तत्वाला दत्तात्रेय असे म्हणतात. त्याच्यामध्ये दत्त म्हणजे देणे, कोणी कोणाला देणे, ब्रह्मतत्वाने स्वतःला देऊन टाकणे, आणि कोणाला देणे, अत्रेयांना देणे, बरोबर. म्हणून त्याला नाव काय पडलं, दत्तात्रेय. अत्री ऋषींचा आणि अनुसूयेचा पुत्र, त्याला दिलं म्हणून तो दत्त अत्रेय. पुढे निरुक्ती वेदन फलम, अथ योस्य निरुक्तानि वेद सर्व वेद, अथ यो हवै विद्येन परमुपास्ते सोहमिति स ब्रह्मविद भवति. अत्रैते श्लोकाः भवन्ति. जो साधक ब्रह्म आदी पदांच्या सांगितलेल्या व्युत्पत्तीनुसार त्या पदांच्या तात्पर्यार्थाला जाणतो तो सर्वच जाणतो. व्युत्पत्ती संस्कृत भाषेचं हे वैशिष्ट्य आहे, हे मी तुम्हाला कालच बोललो की संस्कृत भाषेमध्ये हे आपल्याला जर व्युत्पत्ती समजली तर बऱ्याच वेळेला अर्थ हा समजतोच. म्हणून संस्कृतमध्ये व्याकरणाला खूप महत्व आहे. पदाची व्युत्पत्ती, कुठल्या धातूपासून पद बनलेलं आहे, कुठल्या धातूपासून ते, त्याचा अर्थ काय होतो, त्याला कुठल्या कुठल्या अजून हे लागलेले आहेत उपलब्धी, वेगवेगळं काही असेल, इति लागतो, अथ लागतो, अजून काय लागतो, च लागतो, प्रत्यय लागतो, प्रत्यय लागतो, त्या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. आणि त्या दृष्टीनं ह्या व्युत्पत्ती आहेत सांगितलेल्या, आणि त्यांचा अर्थासह जो तात्पर्यार्थ त्यांचा जाणतो तो सर्व ब्रह्माला जाणतो, अशा पद्धतीत त्यांनी वर्णन केलंय. आणि जो साधक या तत्वाला चांगल्या प्रकारे जाणून मी ब्रह्मच आहे अशा प्रकारे त्याची उपासना करतो तो ब्रह्मविद होतो. यामध्ये सांगण्याचा उद्देश काय आहे, तर त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न न करता स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न केल्यास तो लवकर सफल होईल.
बरोबर आहे. स्वतःमध्ये जो पाहतो आणि स्वतःला ब्रह्म समजून त्याची उपासना करतो तो ब्रह्मविद होतो. बरोबर आहे. नाहीतर लोक काय करतात, आठवड्यातून एक वेळा आंघोळ करतात आणि जाऊन प्रार्थना करतात. असे पण लोक आहेत जगात. पूर्णपत्रे सरांना लगेच कळतं असल्या गोष्टी. स्वतःमध्ये जर बघितलं तर रोज आंघोळ करायला पाहिजे की नको? हा. नाहीतर मग अभिषेक करायचा रोज समोर बसून आणि स्वतः आंघोळ करायचीच नाही, असं होणार. असो, पुढे जाऊ. आता इथे दुसरं काय आहे, तर याच्यामध्ये त्यांनी नामाची महती पण सांगितली. वैशिष्ट्यामध्ये बघा त्यांनी मेन्शन केलंय की प्रत्येक शब्दांची व्युत्पत्तीच्या परे जाऊन जो साधक नामातील तात्पर्य अर्थापर्यंत पोहोचतो तो सर्वज्ञ होतो. तसंच आपल्याला योगदर्शनामध्ये काय शिकवलं, तर तत् जपस तदर्थ भावनम, अशा प्रकारे ईश्वराला प्रणवाच्या स्वरूपात जप करायला सांगितलेलं आहे तिथे. परंतु तो ईश्वर हे एक वेगळं तत्व या स्वरूपात मानलेलं आहे, याच्यात गोंधळ मात्र करायचा नाही. इथे मात्र आपण काय, एकच तत्व आहे ब्रह्म, आणि ज्याचीही वेगवेगळी नावं आहेत आणि त्यांचाच नामाचा महिमा इथे वर्णन केला. बरोबर आहे. आता जर तुम्हाला इथे ब्रह्म प्रश्न जर आला की कुठल्या कुठल्या नावांनी या शांडिल्य उपनिषदामध्ये ब्रह्माचं वर्णन किंवा व्युत्पत्तीसह केलेलं आहे, किंवा नामाचा महिमा कशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे, तर आपल्याला ही सर्व नावं आणि त्यांच्या व्युत्पत्ती या पद्धतीनं लिहावं लागेल. हम्म. पुढे याविषयी खालील श्लोक आहेत. दत्तात्रेयम शिवम शांतम इंद्रनीलनिभं प्रभुम आत आत्ममायारतं देवम अवधूतं दिगंबरम भस्मोद उद्धुल्लित सर्वांगम भस्म उद्धुल्लित सर्वांगम जटाजूटधरम विभुग चतुर्बाहुम अदारांगम चतुर्बाहुम उदारांग चतुर्बाहुम उदारांगम प्रफुल्लकम प्रफुल्लकम एकलक्षणम. नाही, प्रफुल्लक मले कमलाः लक्षणम् असेल. कमलाः प्रफुल्लक क्षणम. मलेक्षणम. कमलाः क्षणम. मलेक्षणम आहे काही, कदाचित प्रफुल्लकम एकलक्षणम असेल सुद्धा. पुढे बघूया, खाली अर्थामध्ये कळेल. ज्ञान योग निधीम विश्वगुरुम योगजनप्रियम भक्तानुकंपिनम सर्वम साक्षिणम सिद्धसेवितम एवं यः सततम ध्यायेत देवदेवम सनातनम समुक्तः सर्वपापेभ्यो निःश्रेयस निःश्रेयसवम आपनुयात इत्यो सत्यम इत्युपनिषद. म्हणजे संपलं इथे, इत्ती उपनिषद. आता अर्थ बघूया इथे. प्रफुल्ल कमल असं आहे ते, समजलं का? प्रफुल्ल कमल ईक्षणम असा अर्थ आहे ते. ठीक आहे. अत्यंत कल्याणकारक, शांत, इंद्रनील मण्याप्रमाणे कांती असलेल्या, प्रभावशाली असलेल्या. आता इथे दत्तात्रेयाचं वर्णन करा असं पण येऊ शकतं. मग त्याचं वर्णन तुम्ही कसं करणार आहात? सकल आणि कुठलं ब्रह्म? निष्कल सकल. ब्रह्म. हा, सकल निष्कल ब्रह्म याच्यामध्ये आधी पहिलं वर्णन केलेलं आहे, असं लिहायचं. त्यानंतर दत्ताची व्युत्पत्ती लिहायची, दत्तात्रेय यांची कशी ती कथा पण लिहायची. बरोबर. अत्री ऋषींनी तप केलं, त्यानंतर त्यांना ब्रह्मतत्वानं स्वतःला देऊन टाकलं, म्हणून त्याला दत्त प्लस अत्री असा शब्द लिहायचा. हम्म. आता हे लिहित असताना आपण म्हणजे असं, आपण कसे आहोत, आर्ट्सचे स्टुडंट आहोत, त्याच्यामुळं लिहिताना काही गोष्टी अशा ज्या हायलाइटेड आहेत त्या मधल्या ओळीत व्यवस्थित लिहायच्या. दत्त प्लस अत्री, दत्त म्हणजे देणे कंसात, अत्री ऋषी असं. मग त्यापासून जोड शब्द बनला दत्तात्रेय, असं आपण लिहायचं तिथे लिहिताना.
अत्यंत कल्याणकारक, शांत, इंद्रनील मण्याप्रमाणे कांती असलेल्या, प्रभावशाली असलेल्या, लोककल्याणासाठी आपल्या मायेत संलग्न राहणाऱ्या, देव अवधूत. अवधूत याचा अर्थ पूर्ण वैराग्ययुक्त. आपल्याला माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं, आज पहिल्यांदाच कळलं. दिगंबर. दिगंबर याचा अर्थ वस्त्रांची आसक्ती न ठेवणाऱ्या. त्यानंतर सर्व शरीराला भस्म लावलेल्या. पहिले श्लोक वाचूया. दत्तात्रेयम शिवम शांतम इंद्रनीलनिभम प्रभुम आत्ममायारथम, स्वतःच्याच मायेमध्ये रथ असणाऱ्या, देवम अवधूतम दिगंबरम, इतका आपण श्लोक पहिला बघितला. त्यानंतर खाली काय? भस्मोद्धुलित. भस्मोद्धुलित सर्वांगम, सर्वांगावर भस्म लावलेला. सर्वांगज जटाजूटधरम विभुम, सर्वांग जटाजूटधरम वि, विभुम, हा विभू आहे. चतुर्बाहुम उदारांगम प्रफुल्ल कमलेक्षणम, फुललेल्या कमलाप्रमाणे जाणावे. फोन आलेला मध्येच. ठीक आहे. कसं? चतुर्बाहुम उदारांगम, चार बाहू असलेलं. पुढे काय? उदारांगम म्हणजे उदारांगमचा अर्थ काय? मनोरम अंग असलेल्या. उदार म्हणजे मनोरम अंग असलेले. फुलाप्रमाणे, कमळाच्या फुलाप्रमाणे नेत्र असलेल्या, देवतांनाही पूजनीय असलेल्या, योगीजनांनाही प्रिय असलेल्या आणि भक्तावर अनुकंपा करणाऱ्या, सर्व साक्षी असलेल्या व सिद्धांनीही सेवन केलेल्या या प्राचीन देवाचे जो निरंतर ध्यान करतो, तो साधक सर्व पापांपासून मुक्त होतो व निःश्रेयसाची प्राप्ती करतो. हेच सत्य आहे, हेच उपनिषद आहे, हाच उपनिषदाचा सार आहे. आता इथे पुढचा बघूया. ज्ञानयोगनिधीम विश्वगुरुम योगजन प्रियम, ज्ञानीजनांना प्रिय, बरोबर. त्यानंतर विश्वगुरु, जगाचा गुरु, योगजन प्रियम म्हणजे योगी जनांना प्रिय असलेला, भक्तानुकंपिनम भक्तांवर अनुकंपा करणारा, सर्व साक्षीणम सर्वांचा साक्ष, सर्व गोष्टींचा साक्षी असलेला, सिद्ध सेवितम सिद्धांनाही सेवन केलेल्या या प्राचीन देवा, सिद्धांनीही सेवन केलेले असे तत्व. सिद्ध जे आहेत, सिद्धी ज्यांनी प्राप्त केलेले ते सिद्धी, सिद्ध त्या लोकांना सुद्धा प्रिय असलेलं असं हे दैवत आहे. एवं यह सततम ध्यायेत, असं याला जो सतत ध्यान करतो अशा देवाचं. देवदेवम सनातनम, सनातन म्हणजे पूर्वंपार चालत आलेला, पहिल्यापासून अस्तित्वात असलेला. समुक्त, तो मुक्त होतो. सर्व पापेभ्यो, सर्व पापांपासून, सर्व पापांचा नाश करतो. म्हणजेच नामजपाचं इथे महत्व सांगितलेलं आहे. आणि दत्तात्रेयाचं ध्यानाचं महत्व किंवा ध्यान केल्यामुळे काय होणार आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजेच फल सांगितलेलं आहे. सर्व पापांपासून मुक्ती आणि निश्रेयसम आपनुयात, निश्रेयसत्व प्राप्त करतो किंवा मुक्ती प्राप्त करतो. हेच सत्य आहे. इत्यो सत्यम इत्योपनिषद. इथे हा आपलं उपनिषद संपलेलं आहे. दत्तात्रेयाचे अत्यंत अनुपम रूप येथे वर्णिलेले आहे. निर्गुणाचे ज्ञान झाले तरी सगुणाची प्रीती कमी न होणे हा भक्ती मार्ग आहे. भक्तांच्या हृदयात निवास करणारा भगवंत सगुण निर्गुण कोणत्याही रूपात भक्ताचा उद्धारकच असतो. आता इथे जे वर्णन केलेलं आहे ते कसलं आहे? सगुण वर्णन आहे. आणि त्याला त्यांनी नाव कसं दिलंय? सकल निष्कल असं पण नाव दिलेलं आहे. तर याचं वर्णन जर तुम्हाला आलं तर आता तुम्ही लिहू शकाल. इथे आज आपली दोन्ही उपनिषदं संपलेली आहे. माझ्या मते शांडिल्य उपनिषदाचं उत्तर लिहिण्यामागे
कौशल्य म्हणण्यापेक्षा खूप पाल्हाळ लावण्याची कुठलीही गरज नाहीये. सरळ ठाक 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 गोष्टी सांगितलेल्या आहेत क्रमाने. बरोबर आहे. फक्त एके ठिकाणी दोष काय आपल्याला मिळाला, तर आसनांचं संख्या वाढवली. 8च्या ऐवजी 9 सांगितली. असं तिथे दिसलं. धारणा हा मात्र आपल्याला 5च आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या ठिकाणच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या लागतील. पण आजपर्यंत कधी धारणेवर प्रश्न आलेला नाही. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. शक्यतो प्रश्न रिपीटच होतात. पण आपण हे उपनिषद पहिल्यापासून शेवटपर्यंत दोन्ही उपनिषदं श्लोकांसहित बघितलेली आहेत. त्यामुळं आता चिंता करायची कसलीच गरज नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर खाली वर काही श्लोक झालेले आहेत. तुम्ही बघितलं की धारणेचं आपण सगळं वर्णन वर बघितलं आणि नंतर खाली धारणेचा एक श्लोक टाकून ठेवलाय. मग ते आपल्याला एकत्र मात्र करायला लागेल. आलं लक्षात? तसं काही उपनिषदामध्ये ह्या गोष्टी राहणं हे स्वाभाविक आहे. आपण त्या समजून घेणं पण अपेक्षित आहे. कारण ते सगळं हस्तलिखित कुठे मिळालं असेल कधी त्या अनुषंगाने त्याचं नुसतं एकत्रीकरण करून आपल्या समोर ठेवलेलं आहे. काही उपनिषदांच्या आता ध्यानबिंदू उपनिषदाच्या बाबतीत तर एवढं हे आहे की एक उपनिषद 66 श्लोकांचंच आहे फक्त आणि एक आहे 106 श्लोकांचं. त्यामुळे कुठलं खरं मानायचं इथपासून सुरुवात आहे. माझा येतोय आवाज? आवाज बंद झालता, यायला लागला परत. हा, मध्ये मी काहीच बोललो नाही. मला ज्या लक्षात आलं इंटरनेट गेलेलं, त्यामुळे मी थांबलोच होतो. तर या श्लोकांच्या आधारे आपण जात राहणं का आवश्यक आहे, तर हळूहळू आपल्याला कळायला लागतं. आपण एका फटक्यात तर गाडी शिकत नाही. पहिले सायकल शिकतो. बरोबर आहे. मग हळूहळू आपण गाडीवर बसतो. मग हळूहळू आपल्याला ऍक्सिलेटर म्हणजे काय कळायला लागतं. मग हळूहळू आपल्याला वेग म्हणजे काय कळायला लागतं. मग हळूहळू आपल्याला टर्न मारता येतो. मग आरशात बघायचं कळतं. अनेक गोष्टी कळत असतात. त्यामुळे संस्कृत फक्त कानावरून जाणं आवश्यक आहे. हे माझ्या अनुभवावरून मी सांगतोय हा. मी संस्कृतचा कुठलाही अभ्यास केलेला 50 मार्काचं संस्कृत घेऊन 10वीत फक्त पास झालो एवढंच. हा, ही गोष्ट वेगळी की 50 पैकी 48 तेव्हाही पडलेले. पण पोपटपंची हाच त्याचा हे होता. सरळ सरळ आधार होता. पण त्यानंतर बाकी काही नव्हतं. आयुर्वेदाला आल्यानंतर सुद्धा मी काय केलं, तर टीका वाचत गेलो. मग चुकत गेलो, समजत गेलं. पण आता आयुर्वेदाची टीका वाचताना मी इतका कधी फंबल होत नाही. पण योगाची टीका वाचताना थोडा थोडा फंबल होता ना. कारण का इथे वेगळी वाक्यरचना असते थोडीशी. तिथल्या थोड्या वेगळ्या आहेत. असं मग ह्याच्यामध्ये हळूहळू सुरुवातीला तर मी खूपच होत होतो. पण आता तेवढं होताना दिसत नाही. म्हणजे माझ्यातच मला थोडी इम्प्रूव्हमेंट दिसली. अशीच तुमच्यामध्ये पण होणार. त्यामुळे सोडायचं नाही. जे बेसिक आहे ना, त्याच्या आधारेच आपल्याला ज्ञान मिळवता येतं. ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण बघितलं मगाशी. तत्व म्हणून त्यांनी सांगितलं. इतर तत्वांपेक्षा श्रेष्ठ तत्व. असं 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 असणार नाही. कारण एकच तत्व त्यांनी सांगितलंय. काय? ब्रह्म हेच तत्व. बरोबर आहे ना? बाकी सगळे काय आहे? त्याचा विलास आहे. मीठ नाही त्याला. काय लावले त्याने मग बरोबर आहे ना? त्यामुळे आपण ते व्यवस्थित तिथे कुठे म्हटलंय का, श्लोकामध्ये असं म्हटलंय का, ह्याचं बघून आपण मग खाली त्याचं अर्थ जो आहे तो गृहीत धरायचा. अशा पद्धतीत जायचं. हळूहळू जमायला लागतं. पण जर आपण त्याला टाकूनच देत राहिलो सारखं, तर मात्र मग त्याच्याकडे अनिच्छाच पैदा होते किंवा त्याच्यापासून आपण काही गेनच करू शकत नाही. आहे तर साहित्य सगळं संस्कृतमध्येच, त्यामुळे त्याला वाचण्याशिवाय काय पर्याय नाही. ठीक आहे. सर, तुम्हाला वेळ असेल तर घेऊ शकता पुढचं श्लोक. म्हणजे पुढचं लेक्चर सुरू करू शकता. ठीक आहे सर, स्टॉप करायचं. हो हो, चालेल. कितवा सहंसेत पेज इति नंबर वा बघा. पेज मंत्र नंबर बघा. जिवाचकपद सांगते. 61 ध्यानबिंदू उपनिषद मध्ये. एक मिनिट हा. मला ध्यानबिंदू उघडावा लागेल. अ, मी श्लोक वाचू. एतत् संख्यान्वितं मंत्रम जीवो जप्ति सर्वदा
अजपा नाम गायत्री योगिनां मोक्षदा सदा अस्याः संकल्प मात्रेण नरः पापे प्रमुच्यते अनया सदृशी विद्या अनया सदृशो जपः अनया सदृशं पुण्यं न भूतं न भविष्यति. आता याच्यामध्ये हंस हे 2 शब्द सांगितलेले आहेत आणि जप कसा म्हणजे जप म्हणण्यापेक्षा अजपा हंस विद्या ही अशा लोकांसाठी आहे ज्यांनी संकल्प करू शकतात की आपल्याला अरे हमें मेरी प्राणायाम पढ़ाई आहे चल रही है. जो प्राणायाम आहे तो प्राणायाम सहज सुलभ करण्यासाठी ही पद्धत सांगितलेली आहे. बरोबर. आपण जो नेहमी श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडतो त्याच्यामध्ये हंस अशा प्रकारचा शब्द सतत निर्माण होतो. या शब्दाचा संकल्प मात्र केल्याने प्राणायामाचा संकल्प म्हणजे काय तर आत्तापासून मी जे श्वास घेईन त्याच्यामध्ये काय होईल हं आणि स हे शब्द निर्माण होतील आणि तो एक प्रकार अजपा हंस प्राणायाम होईल. हा संकल्प सर हा सोहम पण होऊ शकतो ना. सोहम हम हम बरोबर म्हणजेच हंस विद्या. हम म्हणजे ह आणि सो म्हणजे स हंस. आणि अजपा का सर अजपा आता जपायला काही विशेष प्रयत्न केले का नाही. नाही म्हणजेच सतत जो श्वास चालू आहे त्याच्यामध्येच याचं संकल्प फक्त केला मनाने असं संकल्प ठरवला की माझे जे श्वास आहेत ते प्राणायाम रूपीच आहेत. अच्छा. हा आणि मग त्याच्यामध्ये भावना काय करायची आहे त्याचे वर्णन सांगितलं की अजपा गायत्री. आता इथे त्यांनी काय गायत्रीला मी काय म्हटलेलं होतं तर वेदमाता असं वेदमाता. वेदमाता म्हणजे वेद हे आपण ज्ञान म्हणतो आणि ज्ञानालाही जन्म देणारी जी आहे ती वेदमाता गायत्री. वेदमाता गायत्री तिचं भजन केल्याप्रमाणे आहे अजपा गायत्री. ओके. आलं का लक्षात. येस येस अजपा येस सर. हंस विद्या अजपा हंस विद्या म्हणजे काय तर तिचं भजन केल्याप्रमाणे किंवा तिचा जप केल्याप्रमाणे आहे असं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. पुढचे श्लोक कुंडलिनी बोधनेन मोक्षद्वार विभेदनम ये न यू गिरा. एक सेकंड मेरी पढ़ाई चल रही है बेटा 2 मिनट. येन मार्गेण गंतव्यम ब्रह्मस्थानम निरामयम सुखेनाच्छाद्यम तद्द्वारम प्रसुप्ता परमेश्वरी प्रबुद्ध वह्नि योगेन मनसा मरुता सह शुचि वद्रून्नमादाय वज्रत्युर्ध्व. सर हा नाही येणार मला प्रनाउन्स करता. वज्रत्युर्ध्वर्य सुषुम्नया उद्घाटयेत कपाटम तू यथा कुंचिंकया हठात. खालचा हे वाचलात की सगळं समजतंय त्याच्यामध्ये. खालचा जो अर्थ आहे तो वाचला की सरळ सरळ सगळं समजतंय. काही वेगळं नाही त्या श्लोकामध्ये. ओके. सरळ सरळ भेदन करत वरती जातो. प्राणाला वरती न्यायचं आहे बरोबर आहे वरपर्यंत सहस्रारापर्यंत न्यायचं आहे हेच त्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. ओके सर. गॉट इट. थँक्यू सो मच सर. हा आता खालचं जे आहे ना फलश्रुती आहे ते अस्या संकल्प मात्रेण नरहा पापैः प्रमुच्यते अनया सदृशी विद्या अनया सदृशो जपः अनया सदृशम पुण्यम न भूतो न भविष्यती. हे फलश्रुती म्हणून लिहायचं खाली लिहिताना. पहिला आधी ते अजपा कसं आहे ते आपण लिहायचं म्हणजे जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हा शब्द उच्चारण होतो किंवा भरतो तेव्हा स उच्चारण होतं. त्यानंतर आपण म्हणजे श्वास भरताना आणि सोडताना असा मिळून हंस हंस असं शब्दाचं उच्चारण होत असतो आणि दिवस रात्रीमध्ये किती सांगितलेलं आहे तर 21,600 वेळा या उपनिषदानुसार हंस हा शब्द जपासाठी 21,000 उच्चारण होतो. असा हा अजपा गायत्री मंत्राचा जप हा हंस या शब्दाने होत असतो. अजपा म्हणजे जप मुद्दामून केला तर जात नाहीये कारण श्वास बंद ठेवून तर तुम्ही राहू शकत नाही.
आणि जो श्वास घेणार तो हंस हंस अशा पद्धतीनंच होणार आणि त्यालाच अजपा गायत्री असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? तर त्याला हा जो असतो तो सदा मोक्ष, मोक्षदा सदा इथपासून आता त्याची फलश्रुती प्राप्त झाली. फलश्रुती म्हणजे काय? तर हे केले हंस हंस शब्द म्हटल्यामुळे काय फल मिळणार तुम्हाला? तर पुढे लिहिलंय. त्याच्या फक्त संकल्प केल्याने हा आता तुम्ही सतत तुमच्या मनात राहणार आहे का की मी आता एक श्वास घेतला सम हम सम असं होणार आहे का? नाही होणार आहे. नाही. पण सकाळी उठल्या उठल्या रोज तुम्ही जर संकल्प केलात फक्त की आजचे सगळे 21,600 श्वासामध्ये हंस हंस असा जप माझ्याकडून होईल असा मनात संकल्प फक्त करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तेव्हा हंस हंस असं डोक्यात आणा. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा. तर एवढ्या संकल्पाने फक्त सर्व पापांपासून मनुष्य मुक्त होतो. गायत्री समान विद्या प्राप्त होते. जप आणि पुण्य कधीही नव्हते आणि कधीही होणार नाही अशा प्रकारचं पुण्य मिळतं. न भूतो न भविष्यती असं याचं फळ आहे. लक्षात आलं? त्यानंतरचा जो हे आहे मुद्दा तुम्ही जो घेतला होता तो कसला आहे? कुंडलिनी जागरणाचा मुद्दा आहे. तो अजपहंस विद्येमधला नाहीये. अजपहंस विद्या इथे संपलं प्रकरण. त्याची फलश्रुती सांगून झाली, विषय संपला. त्याच्या खालचा जो मुद्दा आहे तो कुंडलिनी जागरणाचा मोक्षद्वार खोलण्याचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये ते वेगवेगळं आहे. ब्रह्मस्थानम जे आहे ते उद्घाटयेत कपाटम तू यथा कुंजिकया हठा. इथे हठविद्या चालू होते आणि त्याच्यामध्ये ते सहस्रारापर्यंत जायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे तिकडे जायची गरज नाही खाली. बरं. बोला. हा, मला वाटतं की याचं जेव्हा आपण वर्णन करू तेव्हा त्याचे 3 भाग आपल्याला करायला लागतील. एक आहे 4 ते 5 ओळीतली प्रस्तावना आणि हा त्याच्यानंतर मग त्याचा गाभा घट वापरता येईल आणि मग बरोबर. त्याची फलश्रुतीचा विषय करता येऊ शकतो की याच्यात उपलब्धी काय होणार आहे. कारण की किती केलं तरी आपला जो सिलेबस आहे या सिलेबसचं जे ध्येय आहे तर ते आपल्या त्याचा आउटकम काय आहे तर त्याचा उल्लेख त्याच्यात यावा असं मला वाटतं. हो आणि हे जर तुम्ही सगळीकडे लिहिलत ना तर फार आवश्यक आहे. म्हणजे कसं तर त्यांनी ह्या उपनिषदाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर त्यांनी कसं केलंय सगुण आणि निर्गुण ध्यान याच्यावर सुरुवातीला भर दिलाय आणि नंतर खाली हठयोग पण सांगितलाय. बरोबर. आता हठयोग ही एक तंत्रविद्या आहे. म्हणजे ज्यांना प्राणायाम समजला नाहीये व्यवस्थित वरती जो वर्णन केलेला आहे तो किंवा ध्यान करायला लक्षात येत नाहीये त्यांच्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये अशा पद्धतीचे बदल घडवून आणण्यासाठी खाली हठयोग सांगितला. पण वरती सांगताना कसं सांगितलं? ज्ञानयोग सांगितलं सुरुवातीला की अभ्यास वैराग्यानं सिद्ध होतं जसं तिकडे सांगितलं तसं की तुम्हाला हे जर विष्णूचं पद इथे आहे आणि ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही सगळं जिंकला असं सुरुवातीला सांगितलं. मग खाली प्राणायामावर आले की तुम्ही तुमचा जो प्राण आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. त्यानं तुम्हाला या तत्वाची प्राप्ती होईल. मग त्याचं स्थान कुठे आहे? हृदयामध्ये किती अंगुळ आहे? मग चेतनाचं हे किती असतं? त्याच्यामध्ये एका केसाच्या 1,000 भाग वगैरे सगळं आलं. बरोबर आहे? हे सगळं सांगून झालं. म्हणजे त्याचं सूक्ष्मत्व वर्णन करून झालं आणि मग त्याचा प्राणायामाचं महत्व दिलं त्याला. आणि मग प्राणायामाद्वारे जपासहित करण्यासाठी अजपा विद्या सांगितली आणि त्याच्या खाली मग त्याच्याही खाली आले की नाही हे पण ज्यांना नाही होत आहे अशाने मग खाली परत हठयोगाद्वारे हे गोष्ट स्वतःच्या शरीरावर मेहनत करा आणि हळूहळू तुम्ही मग वरती चढा अशा पद्धतीत कुंडलिनीद्वारे मोक्षजाग म्हणजे त्याद्वारे सांगितलं खाली गेल्यानंतर. असं ह्याचं एकंदरीत स्टेप बाय स्टेप आहे. मग तुम्हाला जेव्हा हे समजलंय त्या अख्ख्या उपनिषदाची मांडणी कशी आहे तुम्हाला समजली मग त्या अनुषंगाने तुम्ही लिहा ना की जिथे सुरुवातीला प्राणायाम कसा आहे कुंभकरेचक पूरक वर्णन केलेले आहेत पण त्यातही डे टू डे दररोजच्या दररोज करण्यासाठी सतत प्राणायाम व्हावा अशी ज्याची इच्छा आहे त्याने ह्या प्राणायाम करावा असं लिहा. बरोबर. मग याची महती सांगताना ते अजपा गायत्री का म्हटलेलं आहे कसं म्हटलेलं आहे ते सांगा. अशा पद्धतीत लिहा आणि खाली सगळ्यात फलश्रुती मात्र लिहा. सहज 4 मार्काचं उत्तर होतं. ऍटलिस्ट 8 मार्काचं पण होऊ शकतं. त्याच्यावर होणं मात्र कठीण आहे.
16 मार्काचं उत्तर लिहायला आला प्रश्न तर नाही जाऊ सर, नका. टिपाच लिहिली आहे, विचारलेली टिपच आतापर्यंतच्या येते, वरती. टिपच येते, हो, टिपच येते. सर ते खूप 1000 भागाचं, सर ते 1000 भागाचं पुन्हा एकदा सांगा ना. हा, तो आता पण बोलले श्लोक ना आता तुम्ही. बघूया. ते सुरुवातीला जे वर्णन केलेलं आहे ब्रह्माचं, हा, ब्रह्माचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये आलंय की हे तत्व, आत्मतत्व जे आहे किंवा चेतन तत्व जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे इतकं त्यांनी ते डीप वर्णन केलेलं आहे. शोधा श्लोक. तर श्लोक नंबर 4 आणि पेज नंबर 244. बलात् सहस्र, हा, बलाग्रशतसहस्रम तस्य भागस्य भागिनः. आपल्या डोक्यावरील एका केसाच्या 1,00,000व्या भागाच्या पेक्षाही सूक्ष्म असे चैतन्य जीवामध्ये असते. मध्येच फोन येलाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. आपल्या डोक्यावरील एक केस धरला आणि त्याचं काय केले, 1,00,000 भाग केले तर त्याही सूक्ष्म असं काय असतं. 1 मिनिट मी फोन घेतो. भागाच्या पेक्षाही सूक्ष्म 1,00,000च्या भागाच्या म्हणजे केसाचे 1,00,000 भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला तर त्याच्यापेक्षा सुद्धा सूक्ष्म चैतन्य जीवामध्ये असते. आपला जीव आहे ना, त्याच्यामध्ये केसाच्या 1,00,000च्या एका भागाच्याही पेक्षा सूक्ष्म एवढं काय आहे, चैतन्य आहे. ब्रह्माच्या या सूक्ष्म चैतन्य अंशात या जो चैतन्य अंश आहे त्याचा 1,00,000वा भाग ईश्वरीय चैतन्य आहे. म्हणजे केसाचा 1,00,000वा भाग केला आणि परत त्या चैतन्याचा परत 1,00,000वा भाग केला. या ईश्वर चैतन्याचाही अर्धा भाग, ईश्वरीय चैतन्य जे आपण आता बघितलं त्याचाही अर्धा भाग सूक्ष्म साक्षी चैतन्य स्वरूप ब्रह्माचा आहे. समजलं का पुढके सर? आधी लिहून घ्या, केसाचा 1,00,000वा भागापेक्षा सूक्ष्म केसाचा 1,00,000वा भाग हा चैतन्य असते, असं लिहून घ्या. त्याच्या खालच्या ओळीत लिहून घ्या, या चैतन्याच्या 1,00,000वा भाग. या पुन्हा त्या चैतन्याचा 1,00,000वा भाग करायचा म्हणजे हा हा हे जे काय चैतन्य असते त्याचा 1,00,000वा भाग ईश्वरीय हा नाही, चैतन्य असते. हे संभ्रम होता, आता आलं लक्षात माझ्या. हा, पहिली लाईन काय येणार, तर केसाचा 1,00,000व्या भागापेक्षा सूक्ष्म चैतन्य असते. दुसरी लाईन आणि काय येणार, या त्या चैतन्याच्या चैतन्याचा पुन्हा 1,00,000वा 1,00,000वा भाग हा ईश्वरीय चैतन्य असते आणि या ईश्वरीय चैतन्याचा अर्धा भाग हे काय असते, भाग. ब्रह्म रूप असते. हे लिहायचं. अजून काही राहिलंय? नाही, आलं लक्षात आलं ते. हो 1,00,000चा चैतन्याचा पुन्हा 1,00,000वा भाग आणि त्याच्या अर्धा भाग, जी हा खूप सूक्ष्म आहे ते, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही ते. बरोबर. सूक्ष्म किती आहे हे सांगण्यासाठी त्यांनी ते वर्णन केले. झाले? अजून कोणाला काही प्रश्न असतील तर बघा. सर थोडं रिलेटेड नाही आहे पण एक क्वेश्चन होता मला. आपल्या शरीरामध्ये आत्मा जो भाग आहे तो एक्झॅक्ट कुठे लोकेटेड आहे? आता ते तुम्हाला एवढं सगळं झालं. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो. नाही, हा अगदी ब्रह्म डोक्यात आहे पण फिट तो करून टाका. लोकेटेड कुठे एक्झॅक्ट? हा, ते सगळं डोक्यात फिटच करून टाका. आता मी सांगतो तुम्हाला की आत्मा
हे एक असं तत्व आहे जे अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे ज्याला कुठलीही मूर्ती नाही, ज्याला कुठलेही परिमाणच लावता येणार नाही. आता तुम्ही जर बघितलात तर तुम्ही काय तुमच्या गाडीला चावी चावी कुठे लावायची हे माहिती असतं तुम्हाला? स्पीकर चालू करा. नाही सर. गाडी तुमच्याकडे आहे का? हा, गाडी आहे. गाडीची चावी कुठे लावायची ते माहितीये सर. आय नो. हा, मी बरोबर. बॉडी म्हणजे ऐकलंय. त्याची जागा आहे. हा, आता चावी ही मूर्त स्वरूप आहे की नाही? हा. हा, आता अशी कुठली तरी गोष्ट आहे की ज्याला मूर्त स्वरूपच नाही, ती कुठे आहे असं तुम्ही सांगू शकाल? नाही ना. ओके, आता हे तुम्हाला एक गोष्ट कळली. आता पुढे ऐका की हा आत्मा आपल्या शरीरात आहे एवढं आपण मानतो, कारण मी आहे अशी मला भावना आहे. बरोबर? मी नाही आहे अशी भावना आहे का तुम्हाला? नाही, मी नाहीच अजिबात आहे नाही. असं नाही आहे. म्हणजे तुम्हाला आहे असं ज्ञान करून देणारं काहीतरी तत्व तुमच्या आतमध्ये आहे. बरोबर आहे? भावरूप आहे का मग? हा, आता समजा की तुम्ही विचार करताय. कुठे विचार येत आहेत तुमचं? मनामध्ये, मनात चित्तात. येत आहेत. बरोबर? आणि त्या विचाराला जाणणारा कोणतरी असल्याशिवाय असेल का? नाही. बुद्धी जाणणारे हे आहेत ना. लक्षात घ्या की तुम्ही जेवढं पाठी पाठी जात जाणार तेवढं जाणणारं तत्व जे आहे, तुम्हाला मॅडम तुमचं लक्ष नाहीये. मी आहे सर. ते मुलं आहेत बाजूला, त्यामुळे थोडं हा, मी म्यूट अनम्यूट आता करते. जसं आता समजा की तुम्ही तुमच्या मनात विचार येतात असं आपण म्हटलं, किंवा चित्ताला वृत्ती असतात असं आपण म्हटलं, पण त्याही वृत्ती जाणणारा कोणतरी असलाच पाहिजे. इथून या सगळ्याची उत्पत्ती झालेली आहे. दर्शनशास्त्राची उत्पत्ती तिथे आहे. त्याचं दर्शन करणे असा कोण आहे जो हे सर्वांचं ज्ञान ठेवतो? हे समजून घेणे म्हणजे दर्शन. त्या गोष्टीचं दर्शन करायचं आहे, त्याला मूळ तत्व असं म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? आता पुढे मग ह्या तत्वाचं वर्णन केलेलं आहे की हे कसं आहे. एक तर ते ज्ञान करून घेतं, हे लक्षात आलं की मी आहे, माझ्यातले विचार आहेत, त्यांना जाणणारं कोणतरी एक तत्व आपल्या आतमध्ये आहे, याला आपण आत्मा असं नाव दिलं. बरोबर? आता या तत्वाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे तर सचेतन हा गुण आहे त्याच्याकडे. बरोबर आहे? मग आता सचेतन हा गुण कसा समजून घ्यायचा आणि जड हा गुण कसा समजून घ्यायचा? जड या शब्दानंच आपल्याला कळतं की जे असं जड. टाकलं तर खाली पडणार, ज्याच्यात कुठलीही मुवमेंट स्वतःहून होणार नाही, ते स्वतःहून आपलं काहीही करू शकणार नाही. बरोबर आहे? उदाहरणार्थ तुम्ही गाडीवर बसला हा, आणि गाडी अशीच्या अशी हात सोडून दिलेत, काय होईल? पडून जाईल. पडणार. बॅलन्स आउट होऊन पडून जाईल. जाईल. पण तुम्ही सचेतन आहात म्हणून ती गाडी चालवायला तुम्ही सक्षम आहात. बरोबर आहे? त्याचा तोल सांभाळणे, त्याचा ऍक्सिलेटर पिळणे, त्याचा ब्रेक दाबणे, ह्या गोष्टी तुम्ही आवश्यकतेनुसार करत आहात. बरोबर आहे? ही झाली सचेतनता. जडामध्ये असलेली सचेतनता म्हणजे तुम्ही गाडीवर तुम्ही तुमचं शरीर ठेवलंय आणि तुम्ही ती गाडी पाहिजे तशी वळवून इकडे तिकडे त्याच्यापासून हालचाली करून घेऊ शकताय. असं आपल्या शरीर रूपी जड गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपले डोळे आले, त्याच्यामध्ये आपलं नाक आलं, कान आलं, हात आले, पाय आले, मांस आलं, त्रिगुणात्मक सगळं आलं. हृदय आलं, सगळं आलं. हे सगळं पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट हे आपलं वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहे. हे जर जड आहे तर ते स्वतःहून काम कसं करेल? नाही करणार. त्याला म्हणजे चेतनाची त्याला आवश्यकता कुठली आहे. तरी चेतना शक्ती पाहिजे, कुठली तरी चेतना शक्ती पाहिजे जी त्याला काय देते? बळ देते, हे काम करायला शिकवते किंवा काम करायला सांगते. हे तत्व आपल्याला शोधायचं आहे. दर्शनशास्त्राचा उद्देश हा आहे. याच्या मुळाशी असणारं चेतन तत्व कुठलं आहे, ज्याला मी आहे असं म्हणतो, ते तत्व आहे, त्याला शोधण्याचा प्रयत्न आहे.
आता चैतन्य कसं समजून घ्यायचं, तर समजण्यासाठी मस्त उदाहरण दिलेलं आहे ते भगवद्गीतेमधलं. मला तरी असं वाटतं की तुम्ही एखादा दिवा पेटवला, दिवा लावला, काड्या पेटीनं तेलाचा दिवा लावला, दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत जी असते ती पेटते, बरोबर आहे. आणि ते पेटल्यामुळं काय होतं, तर अंधार दूर होऊन प्रकाश पसरतो, बरोबर आहे. प्रकाश येस सर. हे प्रकाश दिसणारा म्हणण्यापेक्षा प्रकाश नावाची भौतिक वस्तू आहे का तुम्हाला समजणारी? नाही. नाही. त्याचा प्रकाश हा चहूबाजूला पसरलेला आहे, पण ज्योत मात्र एकच ठिकाणी आहे. हो. चैतन्य सुद्धा तद्वत आपल्या शरीरात असतं. आलं का गॉट इट. लक्षात? येस 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 सर. आणि त्यालाच आत्मा म्हटलेला आहे, त्यालाच ब्रह्म म्हटलेला आहे. आत्मा हा कन्सेप्ट आला म्हणजे नावानुसार आत्मा म्हटलेला आहे. काही वेदांत दर्शनाकडे गेलं तर त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि म्हणजे प्रत्येकामध्ये असलेला जीव, आता योगशास्त्रानुसार कसं म्हटलेलं आहे, अनेक जीव आहेत. सांख्यशास्त्र सुद्धा तसं सांगतं, बरोबर आहे ना. तर मग अनेक जीवांमध्ये सुद्धा जे चैतन्य तत्व आहे त्या प्रत्येकाला आत्मा आहे, बरोबर आहे. तो त्याच्याबरोबर कर्मसंचित जे असतं त्याच्यानुसार त्याचा पुनर्जन्म होत असतो. आणि जो प्रकृतीलाही बाजूला टाकतो, स्वतःला वेगळा करून घेतो, त्याला मुक्त म्हटलेलं आहे. मॅडम फारच बिझी दिसतायत मुलाच्या पाठी. तुम्हाला नाही जर सर. नसेल कळलं तर नंतर मला फोन करा जेव्हा तुम्ही शांत असाल तेव्हा. गॉट इट सर. गॉट इट. तर थँक्यू सो मच. नाही नाही, ऐका ना, माझा माझा दीपालीताईच्या प्रश्नाला जोडून एक प्रश्न आहे किंवा हा त्यांनी ते बोला. ठिकाण नाहीच त्याला, समजा आकार नसल्यामुळे त्यांना आपण त्याचं निश्चित करू शकत नाही, हेच ठरवलं हा. आहे. आत्मा चैतन्य आहे, हो परंतु हो त्याचं निश्चित ठिकाण सांगू शकत नाहीत आपण यात. बरोबर, नाही सांगू शकत. पण ह्या उपनिषदात कसं वर्णन केलेलं आहे बघा, की त्यांनी सांगितलंय की जीवात्मा हा नाभिस्थानात असतो. हा. दुसऱ्या ठिकाणी काय सांगितलंय, हृदयात असतो, हृदयात. अंगुष्ठात. हृदय. हा. अंगठ्याच्या दुसऱ्या आता ह्याचा. आता ह्याच्यामध्ये कसं समजून घेण्याची गोष्ट कशी आहे, त्यांनी कसा विचार केला की आईच्या गर्भामध्ये मुलाचं पोषण करण्यासाठी असलेली एकमेव नाडी जी असते ती नाभीतूनच जाते, येस सर. प्लेसेंटा, बरोबर आहे. आणि तिथूनच जे चैतन्य प्रवेश करतं शरीरामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे या उपनिषदात. सर याचा अजून एक एक्झाम्पल म्हणजे विष्णूच्या नाडीमधून ब्रह्म. कमळ उमललेलं आहे, पण हा, तो कमळ ब्रह्म आणि आहे. त्याच्यावर ब्रह्म. ह्याच्यात मात्र कन्फ्युज करायचं नाही, तो ब्रह्म आहे, हा, नाही, सृष्टीचा एक निर्माता. एक्झाम्पल की नाभीत हा चैतन्य असू शकते. म्हणजे तुम्ही समजून कसं चैतन्य घेणार आहात हे महत्वाचं आहे. हे उपनिषदामध्ये कुठेही वर्णन केलेलं असू दे, स्थान निश्चित करण्याची गरज आहे का? जर तुम्ही एका खोलीमध्ये दिवा लावलात, तो मध्यभागी लावा नाहीतर कुठेही लावा, सगळीकडे प्रकाश पाडेलच की नाही, बरोबर आहे येस. ना. प्रकाश हे चैतन्य समजायचं आपण. तशा चराचरात आहे ना मग. पद्धतीने आपल्या पांचभौतिक शरीरामध्ये सर्व क्रिया घडवून आणण्यासाठी जी चेतनता आवश्यक आहे ती याच प्रकाशाद्वारे, चैतन्याद्वारे आपल्याला मिळते. आणि ते चैतन्य म्हणजे आपल्यातला आत्मा, पुरुष तत्व. आणि शरीर सगळं बनलेलं आहे, केसापासून नखापर्यंत सगळ्या गोष्टी या भौतिक आहेत. म्हणजे काय आहेत, पंचभूतांपासून बनलेल्या आहेत. त्रिगुणात्मक. आणि आणि त्यांच्या पाठी असणारी मूळ तत्व काय आहे, तर प्रकृती आहे, ही त्रिगुणात्मक आहे. पर्यायाने सगळं शरीर हे पंचभौतिक आहे, पण ज्याला आपण त्रिगुणात्मक म्हणतो ती फक्त प्रकृती आहे, हे लक्षात ठेवायचं. त्रिगुणांच्या बाहेर जो आहे, जो ज्ञान करविता आहे, तो साक्षी आहे, चैतन्य आहे, काय पुरुष. अजून काय ब्रह्म आहे. अप्रसवधर्मी आहे. सगळे पुरुष. शब्द त्रिगुणातीत तर आहे तो. इथे ठासून ठासून प्रत्येक वेळेला सांगतात सर. ठीक आहे, गॉट इट सर. थँक्यू. ओके. ज्ञानाधिकरणम आत्मा. हम्म
ज्ञानाधिकरणम आम्हाला ते ह्याच्यामध्ये आहे, आयुर्वेदामध्ये होतं. ज्ञानाचं अधिकरण म्हणजे आत्मा. ठीक आहे. ठीक आहे, थांबूया मग. अजून कोणाचं धन्यवाद असेल काय सर. तर बोला. ओके, चालेल. धन्यवाद सर. मला पण एक व्हिजिटला जायचं आहे, पेशंट आहे, जातो. ओके ओके. हरिओम. हरिओम. हो हो.